क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 प्रॅक्टिस सेट 3.2 मधील लास्ट 3 क्वेश्चन्स म्हणजे 8, 9, 10 आपण आता पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतो बघूया. 11, 8, 5, 2 इन दिस AP which term is number -151. मराठीत आहे 11, 8, 5, 2 या अंकगणिती श्रेणीत -151 ही संख्या कितवे पद असेल. विच टर्म, कितवे पद म्हणजे असा नंबर पुढे गेलाय तो 11, 8, 5, 2 कमी कमी होत गेले ना. मग कमी कमी होत गेल्यानंतर पुढे मायनस येणार. मायनस म्हणजे शेवटचा नंबर कितवा आहे -151 म्हणजे 151 आहे. मग हा 151 कितव्या क्रमांकावर आहे बाबा. कितव्या क्रमांकावर म्हणजे विच टर्म म्हणजे काय काढायचं आहे n काढायचं आहे. हा लास्ट टर्म आहे. मी पहिला सांगितलं होतं शेवटचा टर्म म्हणजे tn. पण तो कितवा क्रमांक आहे. समजा जसा हा कितवा आहे पहिला आहे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म 5, थर्ड म्हणजे 5 हा कितवा आहे थर्ड आहे. तसाच हा -151 वजा 151 कितवा आहे सांगता येईल नाही. त्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल n काढावं लागेल. काय काढावं लागेल n. मग इथं मी जसं दिलंय बघा हे लास्ट टर्म आहे. काय आहे लास्ट टर्म. मराठीत शेवटचे पद. डोक्यात ठेवा शेवटचे पद म्हणजेच tn. शेवटचे पद म्हणजे tn. इंग्लिश मध्ये लास्ट टर्म मीन्स tn. लास्ट टर्म मीन्स tn. लेट्स यूज द फॉर्म्युला tn इज इक्वल टू a प्लस इंटू ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट कंप्लीट d. या फॉर्म्युला मध्ये प्रत्येक कंटेंटचा अर्थ माहित पाहिजे. tn म्हणजे आता मग असे सांगितलं व्हॉट लास्ट टर्म. लास्ट टर्म किती आहे -151. a मीन्स फर्स्ट टर्म म्हणजे पहिला पद. पहिला पद कोणतं याच्यातला 11 11. मग a किती 11. n म्हणजे लक्षात घ्या इथं आहे ना हे n म्हणजे शेवटचा जो टर्म आहे ना तो शेवटचा टर्म कितवा आहे म्हणजेच n. कळलं का. हा पहिला दुसरा तिसरा चौथा हा कितवा आहे माहित नाही. माहित नाही म्हणून n आहे तसंच लिहायचा. पुढे d म्हणजे पुढच्या टर्म मधून मागचा टर्म मायनस करायचा. चुकून 11 - 8 केला तर सगळं चुकलं. पुढच्या टर्म मधून मागच्या टर्म म्हणजे पुढच्या पदामधून मागचा पद मायनस करा. पुढचा टर्म म्हणजे कुठलाही घ्या. आता समजा 8 घ्या. 8 घेतला त्याच्या पुढचा कोणता आहे 5 आहे. 5 - 8 - 3. आता आपण काय घेऊया 8 - 11 घेऊया. ठीक आहे. मग जे माहिती आहे ते लिहूया. a इज इक्वल टू काय 11 आणि d काढायचंय. d काढण्यासाठी मी काय केलं पुढचा टर्म मायनस मागचा टर्म किती आलं -3. मग पुढे n आपल्याला माहित नाही तसंच ठेवलंय क्वेश्चन मार्क. आणि लास्ट टर्म tn किती आहे. tn मी लास्टला येणार आहे ते बहुतेक मिस्टेक झालाय थोडंसं. मग tn इथे येणार आहे पुढे थोड्या वेळेला येईल. आता काय करायचंय tn मी सांगितलं आता किती आहे -151. a 11 n माहित नाही तसंच लिहा. मायनसला -1 आहे तसंच d -3. इथे मात्र काय करायचंय या -3 ने इथं भरपूर जण कन्फ्यूज होतात. या -3 ने ब्रॅकेट मधील प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करायचं. काय करायचं मल्टिप्लाय. आधी एकदा एक्झाम्पल दिलं होतं की पलीकडच्या खोलीत 2 जण किंवा 1 जण आहे. अलीकडच्या खोलीत येऊन प्रत्येकाला काय करायचंय थोबाडीत वाजवायचं आहे. म्हणजे काय मल्टिप्लाय करायचं आहे. हे ब्रॅकेट मध्ये असेल तर पलीकडच्या ब्रॅकेट मधल्या सगळ्यांनी येऊन मारायचं. ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे -3. याच्याने याला दोघांना मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग -3 इंटू n -3n मायनस इंटू मायनस प्लस 3 1 जा 3. इथं काय येणार -3n प्लस 3 -3n प्लस 3. बाकीचं आहे तसंच. बाकीचं आहे तसं म्हणजे काय तसंच लिहायचं. काही जण प्लस विसरतात, काही जण इक्वल विसरतात. हे प्लस विसरलात मग गुणाकार झाला ते. कळलं का. विसरू नका. बघा मी आहे तसंच लिहिलंय. बाकीचं आहे तसंच -3n प्लस 3. ठीक आहे. पुढे आता इथे या दोघांचं ऍडिशन सबट्रॅक्शन नाही करायचा. 11
+3 नंबरचाच ऍडिशन सबट्रॅक्शन करायचा. मग 11 अधिक 3 14, 11 + 3 14 है ना. मग इथं काय येणार 14 -3 ला 3 बाकी सगळं तेच. या दोघांचं करायचं बाकी सगळं तेच. मग केला या दोघांचं ऍडिशन केला 14 बाकी सगळं तेच. ठीक आहे. मग पुढे आता काय काढायचं n काढायचं. n काढण्यासाठी हा -3n आहे तसंच 14 काय करायचं लेफ्टला जा. इकडे प्लस असेल प्लस म्हणजे काय लक्षात द्या. एकदा या दोघांचं इथं काय आहे मायनस आहे ना मायनस प्लस. मग या दोघांचं मायनस प्लस असेल तर तिकडे गेल्यानंतर चिन्ह बदलतं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल तर तिकडे गेल्यानंतर डिव्हिजन होतो है ना. या दोघांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे म्हणजे हा +14 आहे. +14 तिकडे गेल्यानंतर -14. मग +14 काय केलं -14 बाकी आहे तसंच. इक्वलच्या खाली इक्वल येईल त्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ते स्टेप्स कळतात. तुमचा इक्वल इथं लिहिलेला असतो, दुसरा इक्वल इथं आलेला असतो, तिसरा इकडं, चौथा इकडं. सर काय लिहिलं मला माहितच नाही. सर बघा ना सर चुकले हे. असं नाही. इक्वलला धरू जायचंय. इक्वल म्हणजे काय एखाद्या टेकडीवर जात असताना रोफ धरून जाता ना ती रोफ आहे आधार आहे ते. इक्वलला धरूनच जायचा. मग पुढे आता मायनस असेल तर प्लस करायचा. चिन्ह मात्र मोठ्या संख्येजवळ जायचं. रूल्स काय मोठ्या संख्येजवळ. मग प्लस करा किती आली 4 + 1 165 हा इथं आत्ता आला बघा. मग अशा यायला पाहिजे ॲडव्हर्टाईज आहे. 151 अधिक 14 किती येतो 165 वजा द्यायचा. -3n ला -3. लेफ्ट राईट करूया. लेफ्ट राईट म्हणजे काय बघा. हा सर तुम्ही इथं प्रश्न पडेल का सर इथं चिन्ह बदलायला पाहिजे ना है ना. पण नाही कारण इथं जो आहे हा लेफ्ट राईट केला तर पूर्ण आहे तसंच इकडे घ्यायचं. इकडचं सुद्धा आहे तसंच तिकडं. चिन्ह बदलायचं नाही. एक घेतलात मग अशी मी काय केलं 14 एकच बाहेर केलं ना. सगळं घेतलंय का नाही 14 एकच केलंय म्हणून चिन्ह बदल. मी सगळं पूर्ण इकडून तिकडे घेतलं तर चिन्ह बदलत नाही. ठीक आहे. मग आता मायनस काय होतो प्लस हे आपल्याला माहिती आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये जसं मायनस इंटू मायनस प्लस तसंच डिव्हिजन मध्ये सुद्धा -डिवाइड/- प्लस. ओके. मग लक्षात घ्या n आहे तसं ठेवू. -165 ला 165 या दोघांमध्ये काय नसेल तर मल्टिप्लाय. मग -3 इकडे आल्यानंतर डिवाइड होतो डिवाइड/-3. ब्रॅकेट कधी द्यायचं सर दोन चिन्ह एकमेकांच्या जवळ आले प्लस मायनस मल्टिप्लाय डिव्हिजन जवळ आले तर एकाला काय करायचं ब्रॅकेट. मी एकाला ब्रॅकेट केलंय. ठीक आहे. मग आता मायनस काय होतो प्लस. 3 ने याला 165 ला डिवाइड केल्यानंतर किती येतो n = 55. डिव्हिजन तुम्हाला शिकवण्याची गरज नाहीये तेवढं तुम्ही मोठे आहात 10वीला आहात है ना. येत नसेल तर शाळा सोडून द्या. आता आन्सर आली 55 म्हणजे काय हा जो -151 आहे ना कितवा नंबर आहे T55 आहे. काय आहे T55. मग त्यांना सांगायचं इथं विचारलेत काय अंकगणिती श्रेणीत -151 ही संख्या कितव्याच्या ठिकाणी काय लिहायचं 55. किती 55वे पद असेल. इंग्लिश मध्ये तेच इन धिस म्हणजे हे गिवन एपी म्हणा. गिवन एपी मध्ये 55th टर्म इज -151. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 बघा. नॅचरल नंबर आहे 10 to 250 10 ते 250 पर्यंत काय आहे नॅचरल नंबर आहेत. हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे काय किती 4 ने भाग जाणारे संख्या आहेत. किती ते किती 10 to 250. 10 to 250 या 10 पासून 250 पर्यंत जेवढे काही नॅचरल नंबर आहेत ना. नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 4 5 6 असं कंटिन्यू. ती नॅचरल नंबर्स त्याच्यामध्ये 4 ने भाग जाणारे कितीने 4 ने भाग किती संख्या आहेत हे विचारलं. किती म्हणलं n काढायचं. किती म्हणलं काय काढायचंय n. मग
इथं पहिल्यांदा 4 ने कधी भाग जातो ते बघूया. 5 ने म्हणलं, इथं 4 ने म्हणायला पाहिजे होतं. ठीक आहे, 4 ने कळून घ्या. इथं 4 ने कधी भाग जातो, शेवटचा म्हणजे 2 अंक 4च्या पटीत असेल. 4च्या पटीत म्हणजे काय, कितीही नंबर असू दे, लास्ट 2 डिजिट म्हणजे राईट हँड साइडचा 2 डिजिट नंबर, त्या 2 डिजिट नंबरला 4 ने भाग जातो का किंवा 4च्या पाड्यात आहे का हे बघायचं. समजा 250 आहे, शेवटचं किती आहे 250. आता इथं नंबर बघूया. नॅचरल नंबर माहिती आहे 10, 11, 12, 13, 14, 15, लास्टला 250 म्हणजे 250. याच्यात आम्हाला काय काढायचं आहे, 4 ने भाग जाणार आहे. याच्यात हा 4 ने भाग जातो का, जातो का, जातो. आता याच्यानंतर पुढचा नंबर कुठला येणार, 16. का, कारण याच्यानंतर 4 नंबर सोडायचा पुढचा नंबर असतो है ना. 4चा पाडा म्हणा वाटल्यास. 12 नंतर 16, 16 नंतर 20, 20 नंतर 24. ठीक आहे, पुढे जाता, पण इकडून यायचं. आता 250 कडून यायचंय, 250 कडून यायचंय. 250 कडून येताना 250 ला 4 ने डिवाइड होतो का, नाही. हे लास्ट कितवा आहे, 50 आहे. लास्ट 2 डिजिट किती आहे, 50 आहे. 50 आहे ना, त्या 50 ला 4 भाग जातो का, नाही जात. त्याच्या अगोदर कोणती, 49. 49 ला जातो का, नाही जात. 48 म्हणजे 4 के 4, 12 चौका 48 है ना. 12 4 जा 48, त्या 48 ला डिवाइड होतो. म्हणून काय घ्यायचं, 248 घ्यायचं. शेवटचं काय घ्यायचं, 248. स्टार्ट काय घ्यायचं, 12 घ्यायचा. मग आपला अंकगणिती श्रेणी म्हणजे एपी काय येणार, 12, 16, 20, 24, 240. ओके. आता आपल्याला काय काढायचंय, एन काढायचंय. काय काढायचंय, एन काढताना शेवटपर्यंत पूर्ण अरिथमेटिक प्रोग्रेशन कंप्लीट होईपर्यंत एन काढताना टीएनचं सूत्र वापरा. मग टीएनचा फॉर्म्युला यूज करू आपण. ते फॉर्म्युला यूज करण्यासाठी या सगळ्या गोष्टी लागतात है ना. मग फॉर्म्युला बघा काय, टीएन ए एन डी आहे ना. टीएन म्हणजे हा टीएन, शेवटचा टर्म म्हणजे टीएन, ए म्हणजे फर्स्ट टर्म है ना. एन माहित नाही, तसंच डी काढलाय, पुढचा टर्म मधून मागचा टर्म. 16 - 12 4 है ना. आता पुटअप करायचंय. काय करायचंय, गणितात सोपी म्हणजे काय, त्याच्या जागी त्याला बसवायचं. म्हणजे काय, टीएनच्या जागी काय बसवायचं आहे, 248 बसवा. एच्या जागी काय बसवायचं आहे, 12. यांच्या जागी माहित नाही, तसंच ठेव. त्याचं किंमत माहित नाही, तसंच ठेव. डी काय, सॉरी 16 - 4 ठेवायचं सर, नाही 16 - 12 तसं नाही. आन्सर किती आलाय बाळा, किती आलाय, 4. मग ठेवलाय आपण, ठेवलाय नाही ठेवलाय, संपला विषय. आता मगाशी म्हणलं होतं पलीकडच्या खोलीतून येऊन सगळ्यांना मुस्काटीत नाही थोबाडीत वाजवायचं. मुस्काट नाही, थोबाड. कुठं पण, मुस्काट म्हणजे काय, इथंच वाजवा. थोबाड कुठं पण, खडाल खाट खडाल इकडवर कुठेही वाजवा. 4 ने कशाला मल्टिप्लाय करायचं, एन आणि -1. 4 × n 4n. चिन्हाने पण मल्टिप्लाय करायचा. 4 कशामध्ये आहे, प्लस मध्ये आहे की नाही. प्लस × मायनस पर्यंत चिन्हाचा, प्लस × मायनस ठेवायचा. 4 1 जा 4. मग आन्सर काय येईल, 4n - 4. तेवढाच नवीन आहे, बाकी सगळं सेम. तेवढाच नवीन आहे, 4 × n - 4 आहे, बाकी सेम. मग अशी जे केलं तेच, -4n. परत नंबरचाच करा. 12 चूक 12 - 4. हा 12 - 4 किती, 8. तेवढंच करायचं, बाकी सगळं आहे तसंच. मग तेवढं केलं मी, आहे तसंच. मग 4n ला 4n. 8 काय करायचं, तर तिकडे फेका, म्हणजे पलीकडे घ्या. प्लसचं काय होणार, मायनस. मग प्लसचं तिकडे घ्या, मायनस. बाकी सगळं तसंच. मी काही विसरलं नाही, इक्वलच्या खाली इक्वल विसरलेलं नाही. जेणेकरून, आणि तुम्ही लिहिताना वहीचं पान कसं एकदम इथून सुरू करता, सर कुठे इकडे जायचं सर, परत इक्वल घेऊन. सुरुवात कुठून करायचं, मधोमध, पेजच्या मधोमध पासून सुरू केलात ना, मग लेफ्टला राईटला किती येतं ते व्यवस्थित अंदाज लागतो. आता मायनस करा. 248 - 8 240. मग 4n ला 4n. मग परत
हा काय लेफ्ट राईट काय करायचं लेफ्ट ही लेफ्टला इकडे घ्या राईटला तिकडे मग 4n इज इक्वल टू 240 मग n आणि 4 मध्ये काय आहे मल्टिप्लाय आहे मग n इज इक्वल टू 240 ला 240 डिवाइड बाय 4 4 किती 24 4 सक्क 24 4 6 जा 4 6 जा हसू नका बाकीच्या येतंय नाही चुकीचं काय होईना उत्तर दिले बाईनं आम्ही येणार दिलंय का नाही दिलंय परत तिला बघून हसताय तुम्ही चुकीचं देते ना तुम्ही द्या ना उत्तर तुम्ही दिलाय आम्ही नाही दिला सर आम्ही हसतोय आणि ते देणाऱ्याला पण आरोपीला बघितलं सर तू दिली उत्तर बरोबर दिलं तरी त्याला आरोपीला बघितल्यासारखं बघता तुम्ही आता 240 डिवाइड बाय 4 4 6 जा 4 6 जा 24 म्हणजे इथं 6 आली ना मग 0 ला 0 ठेवा किती आली 60 n इज इक्वल टू 60 म्हणजे काय काढलं आपण म्हणजे काय काढलं काय काढलं डिव्हिजिबल बाय जे 4 आहेत ना ते 10 to 250 मध्ये डिव्हिजिबल बाय 4 आहे ना ती नंबर्स किती आहेत 60 आहेत 60 आहेत तेच विचारलंय तेच आपण काढलंय हा कुठे गेलं हे तर लिहूया आपण 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यापैकी 60 संख्या 4 ने विभाज्य आहेत विभाज्य म्हणजे भाग जाणारे आहेत in the natural numbers from the 10 to 20 they are 60 numbers are divisible by 4 पुढे 10 नंबर हा जरा थोडस वेगळा क्वेश्चन आहे थोडासा आतापर्यंत आपण डायरेक्ट सूत्र वापरलंय तुम्हाला एपी दिले होते आता थोडंसं कंडिशन दिले तुमचं बुद्धिमत्ता वाढली आहे तुम्ही आता सोडवलाय भरपूर एक्झाम्पल सोडवलाय कॅपॅसिटी वाढली आहे मग लेवल काय हार्ड गेम मध्ये कसं एक गेम सुरू केल्यानंतर पुढचा गेम हार्ड असतो त्याच्यापेक्षा हा तसं लेवल वाढत जाते मॅथ्स मध्ये एपी मध्ये 17th टर्म 7 आहे सॉरी 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म एक एपी आहे एक अंकगणिती श्रेणी आहे त्याच्यातला कितवा नंबर 17वा नंबर मग 1 2 3 4 5 6 7 17th टर्म इथे 17th टर्म हा इकडे मागे या 10th काय ना 10th टर्म पेक्षा कितीने मोठा आहे 7 ने मोठा आहे म्हणजे हा 17th टर्म काढण्यासाठी 17th टर्म इज इक्वल टू T10 प्लस 7 हे इक्वेशन होतो ती इक्वेशन पुढे लागणार आहे ती इन्फॉर्मेशन दिलं त्याचा उपयोग करूया T17 म्हणजे 17th म्हणजे काय T17 इथं यान बरोबर किती घेणार 17 घेणार सूत्र तेच यांचा कुठला TNचा फॉर्म्युला जे माहिती आहे ते लिहायचं जे माहिती आहे ते लिहायचा मग यान किती आहे 17 ए माहित नाही तसंच ठेवा एन किती 17 डी माहित नाही तसंच ठेवा मग एन किती 17 ए माहित नाही एन माहिती आहे 17 डी ला डी हे ब्रॅकेट मधला वजाबाकी होऊ शकतो 17 वजा 1 16 बाकी सगळं सेम याचा दोघांचा गुणाकार केला 16 केलाय गुणाकार करून परत ब्रॅकेट मध्ये ठेवायचा नाही गुणाकार केलाय 16 डी आता हे आपल्याला लागणार आहे म्हणून त्याला आपण तोपर्यंत ठेवूया पुढे जाता येते का गाडी अजून काय इन्फॉर्मेशन आहे का नाही आहे मग ह्याला इथंच थांबूया मग पुढे काय करूया की T10 आहे ना म्हणजे 10th टर्म म्हणजे T10 मागाशी जर T17 घेतलं आता काय घ्यायचं T10 मग n बरोबर 10 फॉर्म्युला आहे तसंच कळलं का पुटअप केलाय Tn किती आहे बाबा n किती आहे 10 हे माहित नाही तसंच n किती आहे 10 वजा 1 डी ला डी 10 वजा 1 9 बाकी सेम मग ह्याला 1 नंबर ह्याला 2 नंबर दिला तरी चालतं आता त्यांनी काय म्हणले तो कंडिशन घेऊया 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म 17वा जो पद आहे ना 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त मी तुमच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा आहे
समजा मी तुमच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा आहे, मी तुमच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा आहे. तसाच 7च घेऊ आपण, मी तुमच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठा आहे असं समजू, 7 वर्षांनी. मग 17th टर्म हा 7 ने जास्त आहे कशापेक्षा, 10th पेक्षा. आता आमच्या दोघांचंच बघूया. तुमचा समजा आता 16 आहे, तुमच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठा आहे मी, किती असेल माझं वय? 23. काय केलात? ऍडिशन केलात ना, म्हणजे समोरचा म्हणजे T10 मध्ये किती ऍड करायचं? 7. काय करायचंय? 7. हे T17 मिळवण्यासाठी है ना. मग फॉर्म्युला T17 इज इक्वल T10 प्लस 7. जे आपण काढलंय T17 किती आलंय? A प्लस 16D. त्यांनी काय काढा म्हटलं? फाइंड द कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स म्हणजे D, ओनली D काढायचं आहे. काय काढायचंय? D काढायचंय. मग ही घ्या आहे ना इथं, याच्या खाली ती किंमत ठेवा. ठेवला का? इक्वल ला इक्वल. T10 काय हे ना, सॉरी 16 झाले, इथं मिस्टेक झाले. 16 घ्या इथं, इथं हा 16 झाला, इथं काय घ्यायचंय? 10 घ्यायचंय. काय घ्यायचंय? 10. T10 किती आले? A प्लस 9D. A प्लस 9D. मग A प्लस 9D याच्या ठिकाणी ठेवायचा, हा प्लस 7 ला प्लस 7. मग A प्लस 9D प्लस 7 ला प्लस 7. इक्वल असेल, दोन्ही साइडला सेम साइन असेल, दोन्ही साइडला सेम साइन असेल, साइन म्हणजे चिन्ह, प्लस प्लस आहे ना, ए चा आहे, दोन्ही कॅन्सल होतात. काय होतात? दोन्ही कॅन्सल. मग कॅन्सल करूयात. काय राहिलं? 16D इज इक्वल 9D प्लस 7. मग 16D इथंच ठेवतो मी, हा प्लस 9D इकडे आणतो, मायनस 9D, हा 7 ला 7. 16 वजा 9 7 है ना. 16 मायनस 9 7. 7D इज इक्वल टू 7. मल्टिप्लिकेशन D इज इक्वल टू 7. हाँ 7 डिवाइड बाय 7. मग 7 1 7. मग D बरोबर किती? 1. अशा पद्धतीने कॉमन डिफरन्स किती आहे? 1. सामान्य फरक 1. ओके, आय होप कळालं असेल सगळ्यांना. ठीक आहे, चला, धन्यवाद.